बाटली घेऊन ये, नाही तर तो पुसणारा बोलेल जांभळी संपली. जा. कामच सांगतोय. ही पोरगी शिला उचलायचं. ते तू काहीही कर, मी तुला एक ऍड्रेस देणार. ही पोरगी तिकडे उद्या संध्याकाळी 5 वाजता पोचणार आहे. काहीही करून ही पोरगी तिकडे पोचली नाही पाहिजे. हिचं नाव भैरवी, भैरवी माझगावकर. हसतोस काय? काम सोपं आहे म्हणून? नाही दादा, काम सोपं म्हणून नाही, आपलं काम सोपं झालं म्हणून. बाबू जा, बाटली घेऊन ये. आज आपणच आपल्याला पार्टी देणार. बाबू आणि हो एक पाणी घे. खूप खूप दुखतोय का ग? तू तू ही गोळी घे, पेन किलर घे. देऊ अजून? मला काय वाटतं माहितीये का, तू ना या अशा अवस्थेत नको घेऊ बाई उद्या त्या स्पर्धेत भाग. हा, कोण कोण जाऊ नये बाई, स्पर्धा साधी सुधी नाही ना माय बाई. ती 10 लाखाची स्पर्धा आहे ना. त्यात भाग घेतला तर तिचाच फायदा आहे ना. मला असं वाटून राहिलं मनापासून की तिने भाग घ्यावा बाई. अहो कसं कसं म्हणताय तुम्ही? अहो, दोन्ही हात भाजलेत तिचे. बघा तरी कसं करणार आहे ती. हो माऊ, प्लीज तू नको जाऊ. आमच्या एका बुक मध्ये लिहिले, जिकडे आपल्याला भासतं ना तिकडे लगेच इन्फेक्शन होतं. पण नाही म्हणजे असं काय नसतं ना. म्हणजे असं थोडे इन्फेक्शन होतं, असं बरंच जणांना काय काय होतं. बिंदास बिंदास तू बिंदास कर. तुम्ही होतात का त्यावेळेला तिथे? अहो खूप भाजलंय तिला. पाकाचा झटका आहे तो, साधासुधा चटका नाहीये. माऊ, मी तर म्हणतो ना तू नकोच जाऊस. उगाच ना तिथे भाजलंय ना, तिथे उगाच पू होईल, फोड येईल. नको, त्यापेक्षा तू माझ्यासारखं कर. ते कॉम्पिटिशन बुडव. मी कसं शाळा बुडवतो, तू कॉम्पिटिशन बुडव. नाही म्हणजे आता तुम्ही सगळेच असं म्हणून राहिले की नको जाऊ नको जाऊ, तर मी कोण म्हणणारी बाप्पा की जा म्हणून. पण मला असं आतून गट फिलिंग येऊन राहिलं की बाई सुनबाईने जाव म्हणजे फायदा आहे. पण तुम्ही म्हणत असाल तर नको जा. म्हणजे आपलं काय नाही बा, आपण नोकर माणसं गाव. बरोबरच आहे ना तुझं, बरोबरच आहे. झालं. आता तुमच्या सगळ्यांची सगळी न मागितलेली मतं सांगून जर झाली असतील तर मी भैरवीला काय विचारू शकतो? तुला काय वाटतंय, हे सगळं तुला जमेल भैरवी? बाबा मला जायची तर इच्छा आहे, आणि फक्त स्पर्धा म्हणून नाही. खूप दिवस झाले स्वतःला प्रूव्ह करून ती तयारी करणं, ते टेन्शन, स्वतःला त्यासाठी प्रेप करणं, परफॉर्म करणं, आणि मग सगळ्यांनी आपल्यासाठी वाजवलेल्या टाळ्या. बाबा हे फिलिंग मी खूप मिस केलंय. मला ऐकायच्या त्या सगळ्यांनी माझ्यासाठी वाजवलेल्या टाळ्या. ठीक आहे, बाबा आहे ना, मग जा तू कर. अरे पण दादा ती नीलू, का आपल्या मनाची शक्ती आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त असते. लोक मोठमोठ्या आजारपणावर मात करतात. कशी? मनाची शक्ती वाढवून ना. मग ही तर छोटी गोष्ट आहे. नाही, तुला दुखत असेल, मी नाही म्हणत नाही, पण भैरवी ही मुलं तुझ्याकडेच बघून शिकतायत ना, हे लक्षात ठेव. तू जर तुझ्या शारीरिक दुखण्याला महत्व दिलंस तर ती पण तसंच करतील. आपलं मन आणि शरीर आपल्याला सगळं सांगत असतं.
तुला वाटतंय ना जावंसं, मग तू जा आणि सगळी शक्ती एकवटून तू स्पर्धेत भाग घे. आणि जे जे लोक सांगतात की तुला स्वयंपाक जमत नाहीये त्या सगळ्यांना खोटं ठरव. हो बाबा, मी जाईन. येस. भैरवी, मी येईन तुझ्यासोबत. हं? आता स्पर्धेतल्या पार्टिसिपेटचं मी नाव घेणार आहे. एक एक करून पुढे यायचे. गौरी पुंडलिक, शिखर राजदा, ऑल द बेस्ट. भैरवी माजगावकर, मॅम तुमच्या हाताला लागलंय. तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकाल ना? हो, मी करेन. वेलकम. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक सरप्राईज. बघ, माझ्या नंतर तुझा नंबर आहे. मग काय कॉपी करायचा विचार आहे का? स्मार्ट नाही ऍक्च्युली. तू इंजर्ड प्लेअर आहेस आणि तुला जर का असं वाटत असेल की यामुळे तुला लोकांची सिम्पथी मिळेल तर ती जुनी टॅक्टिक आहे. ओके, पण नाही, मला असं काहीही वाटत नाही. काही नाही. आता तुझ्या हाताला लागलंय, दुखावला गेलाय तुझा हात. कशी पार्टिसिपेट करणार आहेस तू या कॉम्पिटिशनमध्ये? आय मीन मोठी कॉम्पिटिशन आहे, प्राइज मनी खूप मोठं आहे, जजेस मोठे येणार आहेत. मिस्टर राजदा, नका काळजी करू तुम्ही. मी करेन मॅनेज. ओके, नका काळजी करू. मला वाटलं याच कारणामुळे तुझ्या घरून आणखी एक पार्टिसिपेशन आलंय. व्हॉट? माझ्या घरून? हा, म्हणजे माजगावकरांच्या फॅमिलीमधनं आणखी एक एंट्री आली ना या स्पर्धेत. मॅडम, मी या स्पर्धेबद्दल सगळी माहिती ठेवतो. मी तुम्हाला सांगितलं होतं. काहीतरी चुकतंय तुमचं. काय बोलताय तुम्ही? अरे म्हणजे तुला माहितीच नाहीये? इंटरेस्टिंग. अगदी शेवटच्या मोमेंटला एंट्री आली आहे. तुम्ही त्यांचं नाव अनाऊन्स करा ना. संयमी माजगावकर. संयमी माजगावकर तुम्हीच ना? येस. प्लीज कम. एक्सक्यूज मी. वेलकम मॅम. थँक्यू सो मच. समा, समा. ए बघ, अरे बाबानो, अरे काय चाललंय काय तुमचं? हा? अरे मग तिकडून उठवलं तर इकडे येऊन झोपला तुम्ही? उठा. अरे उठा रे. कि अरे काय बाबा, आजोबा झोपू द्या ना, थोडा वेळ झोपू द्या, थोडा वेळ. अरे वाजले किती बघा, लवकर उठायला पाहिजे तुम्ही. अरे बाबा काय करायचंय लवकर उठून? का? म्हणजे ती भैरवी जोपर्यंत कॉम्पिटिशनचा एप्रिल घेऊन येत नाही तोपर्यंत आपली काही तयारी करू शकत नाही. झोपू द्या ना बाबा प्लीज. हो, आज दसरा आहे. 3:30 मुहूर्तापैकी एक.
3.5 म्हणजे 1 हाफ. कुठला आजोबा? हे बघ, गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा. हा, आता उठा उठा, लवकर उठायचं या दिवशी. चांगली स्वच्छ आंघोळ करायची, चांगले नवीन कपडे घालायचे. हा, उगा शाळेला सुट्टी आहे म्हणून अंथरुणात लोळत पडायचं नाही, आनंदात दिवस घालवायचा. चला उडा 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 उडा. पण आजोबा, आज आपण एवढं हॅपी का राहायचं असतं? अरे, आज कुठलंही शुभ कार्य केलं की ते फळाला येतं, म्हणून आजचा दिवस आनंदाचा असतो. पण आज आपल्याकडे कुठलं शुभ कार्य आहे? आज तुझी मावशी स्पर्धा जिंकणार आहे. आजोबा, तुम्ही एवढे कसे शुअर? वचने किम दरिद्रता. तर चांगलं बोल. आज तुझी मावशी स्पर्धा जिंकणार आहे. दुसरा एक कुठलाही स्पर्धक तिच्यासमोर उभाच राहू शकत नाही. समा, काय करतेस तू? हे काय मूर्खपणा आहे हा? तू स्पर्धेत भाग घेतेस माझ्या अगेन्स्ट का? एक मिनिट, कोणी डोक्यात भरवलंय तुझ्या हे सगळं? जमणार आहे का बाळा तुला हे? का नाही जमणार? मला जमेल ना. इनफॅक्ट मला जमणार होतं म्हणूनच आपण दोघी बिझनेस करणार होतो ना मऊ. ही आयडिया ना सगळी माझी होती. मला वाटलं होतं आपण दोघी छान एकत्र बिझनेस करूया. मला लोकांपर्यंत पोहोचता येईल, मला प्रॉमिनन्स मिळेल, ब्रेन बिहाइंड द बिझनेस मी असेल. किती सिस्टमॅटिकली तुम्हाला बाजूला केलंस ना. बेकिंग नको करूया, बेकिंग पेक्षा ट्रेडिशनल पदार्थ करूया. कारण तुला माहिती होतं ट्रेडिशनल पदार्थ मला येत नाहीत आणि मला त्यात इंटरेस्टही नाहीये. तुला पंगत आणि परंपरा करायची, मला जेन झी आणि जेन अल्फाला केटर करायचंय. सो इट्स बेटर तू तुझं तुझं कर, मी माझं माझं करीन. 2 सेपरेट बिझनेस ओपन करूया. समा, तू काय बोलतेस? बिझनेस करणं एवढं सोपं वाटतं का तुला? तूही पहिल्यांदाच करतेस ना. तुझ्या जेवढ्या चुका होतील तेवढ्या माझ्या चुका होतील. तुला जेवढं बरोबर येईल तेवढं मला बरोबर येईल. सिम्पल. ऍटलीस्ट मी जिंकले ना तर मला पैसे तरी मिळतील. तू जिंकलीस तर मला तेही नाही मिळणार. थांब, हे सगळं तू पैशासाठी करतेस का? हो, करतेय. कॉफी नाही म्हणजे डोकं शांत करण्यासाठी कॉफी. इनफॅक्ट कोल्ड कॉफी. माझं घर ऍक्च्युली जवळ आहे इकडून. आपण माझ्या घरी जाऊन. मिस्टर राजदा, मी आधी सुद्धा तुम्हाला अनेकदा इनडिरेक्टली सांगायचा प्रयत्न केलाय, पण तुमच्या डोक्यात शिरत नाहीये हे आता स्पष्ट सांगते. मला तुमच्याशी ओळख वाढवण्यात, मैत्री करण्यात किंवा तुमच्यासोबत बिझनेस करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. ओके, सो प्लीज स्टे अवे फ्रॉम मी. लांब तर मी तुला ठेवणार आहे भैरवी या स्पर्धेपासून. कारण जिंकणार तर मीच आहे. आजोबा, अरे वा, शाणे वा, मोठे वा. हे घ्या, आपट्याची पानं घे ग तू. थँक्यू. आजोबा, हे काय आज एवढंच गिफ्ट? हा आशीर्वाद आहे, कुठल्याही गिफ्ट पेक्षा मोठा असतो. नाही नाही भाऊजी, असं नसते काही. सणावाराले मोठ्या माणसानं म्हणजे लाईनांना असं गिफ्ट दिलं पाहिजे. तुमच्याकडनं काहीतरी येऊ दे पोरायले. असं नाही, देऊ की. आता आपली भैरवी स्पर्धा जिंकली ना की आपण एक मोठी पार्टी ठेवू. ऐका ना, आम्ही लहान जावं म्हणजे घरातले